राशीचक्रातली 10वी रास आहे ना, ती आहे मकर. जे आपण निसर्ग कुंडली काढली तर निसर्ग कुंडली मधला 10वं स्थान आहे, तिकडे ही मकर रास येते. मकर राशीच्या लोकांनी नेहमी आपल्या गुडघ्याची काळजी घ्यायची. कारण निसर्ग कुंडली काढली तिकडे जी 10वी रास येते, 10वं जे स्थान आहे, तिकडे आपले शरीरातला गुडघा दाखवला जातो. त्याच्यामुळे गुडघा दुखणे, गुडघ्याला इजा होणे, गुडघ्याची ऑपरेशन, गुडघ्याच्या वाट्या बदलणे, असे काही गुडघ्या संबंधित आजार तुम्हाला संभवू शकतात. त्यामुळे गुडघ्याची नेहमी काळजी घेत जा. मकर राशीचा स्वामी आहे ना, तो आहे शनी. शनी असल्यामुळे मकर राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टी या उशिरा मिळतात. तुम्हाला अनुभव येत असेल बघा, मकर रास तुमची असेल तर. म्हणजे लग्न उशिरा, चांगली नोकरी उशिरा, एखादं काही काम असेल ते सगळं पटकन होत नाही. म्हणजे एखाद्या कामाला जात असाल तरी बऱ्याच खेपा तिकडे माराव्या लागतात, तेव्हा ते तुमचं काम होतं. मकर राशीच्या संघर्ष हा 5वीला पुजलेला असतो. मकर राशीच्या लोकांना वयाच्या साधारण 32-35 पर्यंत यांचा संघर्ष चालू असतो. हव्या त्या गोष्टी आहे ना, 32-35 पर्यंत फारशा मिळत नाहीत, खूप उशिरा मिळतात, सगळं मिळतं. पैसा मिळतो, घर होतं, इस्टेट होती, तुमचं गाडी मिळते, लग्न होतं, सगळं होतं, पण सगळ्या गोष्टी या उशिरा मिळत जातात यांना. याचं कारणच असं आहे की याचा जो ग्रह स्वामी आहे तो आहे शनी. शनीची खासियतच आहे की तुम्ही कष्ट करा, तुम्हाला पटकन गोष्टी मिळणार नाहीयेत. प्रत्येक गोष्टीत विलंब, प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल, असा हा स्वामी शनी आहे. तो मकर राशीचा असल्यामुळे प्रत्येक गोष्टींना उशिराने मिळत जाते. मकर रास ही तुम्ही जर बघायला गेलात ना, यांचा चेहरा जो असतो, तो खूप मोठा वाटतो. म्हणजे एखादा मुलगा 20-25चा असेल ना, तरी तो तुम्हाला मोठा एकदम 30-35-40चा वयाचा मुलगा दिसायला लागतो. याचं कारण असं, कारण याचा स्वामी आहे तो शनी. यांच्यावर शनीचा प्रभाव जास्त असतो. शनी हा मंद ग्रह आहे, हा राशीचक्रातला म्हातारा ग्रह आहे. त्याच्यामुळे हे लोक जास्त असे प्रौढ, जास्त वयस्कर वाटतात, पण तसं काही नसतं. त्यांचं वय जरी लहान असलं ना, तरी दिसताना हे मोठे दिसतात. यांच्या ओळखी फार असतात ना, अगदी खासदार, आमदार, राजकारणी लोक म्हणा, किंवा अभिनेता, अभिनेत्री, व्हीआयपी लोक, अशा मोठमोठ्या लोकांच्या यांच्या ओळखी असतात. पण ह्या ओळखी असून ना, ह्या ओळखीचा फायदा हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी करत नाहीत. स्वतःला एखादी गरज असेल, काही काम असेल, तर स्वतःच्या फायद्यासाठी यांनी त्या लोकांचा वापर करून घेतला पाहिजे. की जर आपल्या ओळखी आहेत ना, त्याचा तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घ्या, तुमचं अधिक चांगलं होईल, तुमचं भलं पटकन होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मकर राशी जेव्हा लग्न करायचं असतं, तेव्हा कर्क राशी समजा तुम्हाला असेल, कर्क राशीचा जोडीदार उत्तम आहे. सिंह किंवा मिथुन राशीचा जोडीदार करू नका, षडाष्टक योग येतो. तुमचे प्रयत्न